येस. सो बजेट म्हणजे काय? तर वर्तमानात आपण भविष्यात आपल्याला ज्या काही ऍक्शन्स करायच्या आहेत, ज्या काही कृती करायच्या आहेत, त्याच्यासाठी लागणारा फायनान्शियल खर्च किंवा फायनान्शियल एस्टिमेट किंवा फायनान्शियल फोरकास्ट, त्याला आपण बजेट म्हणतो. एक प्लॅन बनवतो आपण, त्याला आपण बजेट म्हणतो. आता बजेट असंच ठरू शकतो का हो? कशावरही? त्याला काही पॅरामीटर्स असतात. बजेट असंच कशावर पण, म्हणजे मी म्हणायला तर म्हणेल की मला उद्या ट्रिपला जायचंय, माझं बजेट 2 लाख आहे. बजेट आकडा काय कितीही डिसाईड करू शकतो. बट आकडा हा असा डिसाईड नाही होत. त्याला काहीतरी एक आपण एस्टिमेशन, काहीतरी एक काय म्हणू आपण त्याला, असे विविध पॅरामीटर्स लावून आपण त्याचे एस्टिमेशन करतो. किंवा आपली ऍक्टिव्हिटी किती होणार आहे, त्या ऍक्टिव्हिटीच्या बेसवर आपण एस्टिमेशन करतो. बजेट बनवणं म्हणजे नुसतं हवेत आकडा काढणं तर नाही. सिंपल आहे डेफिनेशन. अ बजेट इज thus a standard to measure the actual achievements of people from a department. बघा आता H.J. वेल्डन काय म्हणतायत? अ बजेट, जस्ट अ सेकंड. येस. सो a budget is thus a standard to measure the actual achievements of people. एक लक्षात घ्या, आपल्याला पुढच्या काळात काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची, तर ती ऍक्टिव्हिटी करण्यासाठी पण काही स्टँडर्ड मेजर्स करतो. जसं आपण कॉस्टिंग मध्ये बघितलं होतं बघा, स्टँडर्ड कॉस्टिंग आणि ऍक्च्युअल कॉस्टिंग. स्टँडर्ड म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी आपल्याला स्टँडर्ड माहिती आहे की एवढा एवढा खर्च येऊ शकतो. तेच बजेट आहे. तुम्ही एक स्टँडर्ड डिसाईड करणं कुठल्याही ऍक्टिव्हिटीसाठी, ऍक्च्युअल मध्ये ज्याचं काहीतरी काही सेम किंवा वर किंवा जास्त कमी जास्त काहीतरी परिणाम येऊ शकतो. बट तो परिणाम सेम आलाय, जास्त आलाय, कमी आलाय, हे कम्पेअर कशाशी करतो आपण? तर ते आपण एका बजेटशी करतो. आता बजेट हे एका व्यक्तीचं असू शकतं, एका डिपार्टमेंटचं असू शकतं, एका स्पेसिफिक प्रॉडक्टचं असू शकतं, किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटीचं पण असू शकतो. कशाचंही बजेट असू शकतं. पण ते फायनान्शियल टर्म्स मध्ये असलं पाहिजे. फायनान्शियल टर्म्स म्हणजे पैशाच्या स्वरूपात आपण त्याला मोजता आलं पाहिजे. पैसे किंवा प्रॉडक्ट्स असतील तर नंबर ऑफ प्रॉडक्ट्स. हे सो ते आहे क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट. आहे बजेट हे काय आहे? क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह नाहीये. क्वालिटेटिव्ह म्हणजे चांगलं काम करायचंय, पुढे जाऊन आपल्याला चांगलं काम करायचंय, हे बजेट नाहीये. पुढे जाऊन मला लेट से आज माझा बिझनेस मिक्स माझ्या ब्रांचचा आहे 10 कोटी, मला पुढच्या वर्षी माझ्या ब्रांचचा बिझनेस मिक्स 20 कोटी करायचा आहे. क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट आहे. बरोबर बोलतोय मी? समजतंय का? मी जास्त अवघड कॉन्सेप्ट शिकवत नाहीये, फक्त समजत असेल तर हो किंवा नाही मला बनत रिप्लाय देत जायचं. ठीक आहे? येस, नो? हो सर, समजतंय. येस, हो किंवा नाही, फक्त समजतंय विचारलं की येस ऑर नो म्हणत जावा. मला समजत जाईल की तुम्ही अटेंटिव्ह आहात किंवा आहे बाबा मी पुढे जायला पाहिजे. आणि एकाचा नकोय, कमीत कमी 2 ते 3 जणांचा पाहिजे. आणि हे जे नेहमी समजते म्हणतात हे मला माहिती आहे ना समजणारच आहे.
बाकीच्यांची नावं प्लीज घ्यायला लावू नका. कंटिन्युअसली जे ऍक्च्युअल ऍक्टिव्ह होते, सुनीलजी आहेत का आज प्रेझेंट? नाहीये. विशाल दाराडे, रोहन शेळके. मला ज्यांच्याकडनं आन्सर एक्सपेक्टेड आहे, सतीश जाधवजी. आन्सर ज्यांच्याकडनं एक्सपेक्टेड आहे त्यांच्याकडनं आलंच पाहिजे उत्तर. ठीक आहे. सो बजेट म्हणजे काय आपण बघितलं, एक क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट किंवा एक एस्टिमेट, एक स्टँडर्ड आपल्या फ्युचर अचीवमेंटसाठी किंवा ऍक्च्युअल अचीवमेंटसाठी. आता बजेटिंग म्हणजे बजेट बनवायची ऍक्ट, त्याला बजेटिंग म्हणतात. मी समजा तुम्हाला काम दिलं की तुम्ही ह्याचं बजेट बनवा, म्हणजेच तुम्ही बजेटिंग करताय. बजेटरी कंट्रोल. व्हॉट इज बजेटरी कंट्रोल? या टर्म्स इम्पॉर्टंट आहेत थोड्याफार. It is a system established to use budgets as a mechanism for planning and control. हे बघा, मला समजा एखादी गोष्ट करायची आहे, लेट्स से मला व्यवसायात माझ्या सेल्स वाढवायचे. आता ते सेल्स वाढवण्यासाठी किंवा सेल्स कमी करण्यासाठी किंवा मी जेवढे एस्टिमेट केले तेवढे सेल्स करण्यासाठी पण बजेट माझा किती मोठा मदतीचा हात आहे ते समजून घ्या ना. जर का लेट्स से आज डिपॉझिटच्या केस घेऊया आपण. तुमच्याकडे आज कुणी एक तुमचा डिपॉझिट बेस किती आहे सांगा, कुणी उत्तर द्या. येस, हॅलो, डिपॉझिट बेस सांगा किती आहे? 15 कोटी. कोणी दिलं उत्तर सर? पायगुडे. ओके, प्रवीणजी म्हणलेत 15 कोटीचा त्यांचा डिपॉझिट बेस आहे आज त्यांच्या ब्रांचचा. आता मला सांगा प्रवीणजी, तुम्हाला हा डिपॉझिट बेस जर का वाढवायचा आहे, तुम्हाला हा डिपॉझिट बेस 20 कोटी पर्यंत न्यायचा आहे, तुम्ही एक बजेट बनवणार? येस ऑर नो? एक बजेट असणार की मी एवढा एक्सपेंडिचर करणार मार्केटिंगवर, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा तुमचा एक एक्सपेंडिचरचा बजेट असणार की मी याच्यावर एवढा एक्सपेंडिचर करणार किंवा मी या स्कीम्स लॉन्च करणार, लोकांना हे सुविधा देणार, मी त्यांच्या घरी जाऊन अकाउंट उघडणार, मग जाऊन माझे डिपॉझिट्स वाढणार. येस सर, बरोबर आहे. आता तुम्हाला एक जर का टार्गेट अचीव्ह करायचं असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला डिपॉझिट बेस वाढवायचा आहे बरं का, तुमचं टार्गेट काय आहे? तुम्हाला डिपॉझिट बेस 15 कोटीवरनं 20 कोटीवर न्यायचं आहे. आता ते 20 कोटीवर नेण्यासाठी तुम्हाला काही खर्च करायचे, त्या खर्चाचं बजेट तुम्ही डिसाईड करू शकता की नाही? की समजा माझं जसं की ऍक्सिस बँकनी केलं होतं, घरी यायचा टॅबलेट घेऊन माणूस, अकाउंट उघडायचंय, मला काही नाही करायचं, फोन करायचा, एक माणूस घरी येतो, सगळे फोटो बिटो काढून घेतो, माझं केवायसी सगळं तोच करतो, जे काय ते सगळं त्याच्या टॅबलेटवर होतं, सिस्टमॅटिक एकदम. आता त्याच्यासाठी मला खर्च येणार आहे, माझे डिपॉझिट बेस वाढणार आहे त्याच्याने, पण त्याच्यासाठी मला खर्च येणार आहे. हा एक्सपेंडिचर तर मी बजेट करू शकतो ना, की मला किती खर्च येणार आहे, किती घरांमध्ये फिरायचंय, किती एरिया कव्हर करायचा आहे, त्याच्यासाठी मला फ्युएल कॉस्ट किती लागणार, मला एम्प्लॉई कॉस्ट किती लागणार, ह्याचं बजेट बनवू शकतो मी. आता ते बजेट बनवलं, ज्यावेळेस तुम्ही तुमचं टार्गेट अचीव्ह करताय त्यावेळेस जर का तो खर्च जास्त होत असेल, म्हणजे तुम्हाला जर का एस्टिमेट झालं की यार मी एक 50 किलो किंवा 10 किलोमीटर रेडियस मध्ये मी 5 कोटीचा डिपॉझिट बेस वाढवू नाही शकत, मी फार तर 1-1.5 कोटीचा डिपॉझिट बेस वाढवू शकतो अजून, पण त्यासाठी मला खर्च जो करायला लागतोय तो जरा जास्तच आहे. समजा तो एक 5-6 लाख रुपये खर्च आहे वर्षाला, किंवा लेट से 5-6 लाख म्हणण्यापेक्षा 10 लाख घेऊया आपण, एक जस्ट हायपोथेटिकल अमाऊंट आहे, हायपोथेटिकल इमॅजिनरी अमाऊंट आहे. आता तुम्हाला 1 कोटीचा डिपॉझिट बेस तयार करायला 10% खर्च करायला लागतोय. ऍब्सोल्युटली तुम्ही कंट्रोल करू शकता की नाही एवढा खर्च नाही करायचा, कमी खर्च करायचा. सो बजेटनी तुम्ही कंट्रोल करू शकता तुमचे एक्सपेंडिचर्स. सो दॅट्स वाय म्हणलेलं आहे बजेटरी कंट्रोल म्हणजे काय? इट इज अ सिस्टम एस्टॅब्लिश्ड टू यूज बजेट्स ऍज अ मेकॅनिझम फॉर प्लॅनिंग अँड कंट्रोल. बजेटनी आपण एखादी गोष्ट प्लॅन आणि कंट्रोल करू शकतो. बजेटनी आपण एखादी गोष्ट प्लॅन आणि कंट्रोल करू शकतो. समजा तुमचा रिकव्हरीचा जो ऑफिसर आहे तो म्हणतोय की मला गाडी पाहिजे, मला एवढी लोक पाहिजे,
माझं काम करण्यासाठी माझ्या अंडर एवढे एवढे लोक पाहिजेत. तुम्ही ऍज अ ब्रांच मॅनेजर म्हणले की आपल्याकडे तेवढं बजेटच नाहीये, तुला आहे त्याच्यातच काम करायला लागेल. सो समजते तुम्हाला कुठंतरी कंट्रोल करायला तुमचा बजेट उपयोगी पडतो. सो बजेटरी कंट्रोल म्हणजे तुमचा बजेट वापरून तुम्ही कुठं खर्च करायचा आणि कुठं खर्च करायचा नाही. ऑफिसमध्ये ठराविक गोष्टींना ठराविक बजेट्स असतात, त्याच्यावरती आपण खर्च नाही करायचा, त्याच्या आपण खालीच खर्च करायचा. कंट्रोल करण्यासाठी यूज करतो आपण ती गोष्ट बजेट म्हणून. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की पैसे नाही लागत. ऑफिसमध्ये पेपर रिम संपले आणि जर का नाही म्हणलं यावेळी बजेट नाही पेपर रिमचा, काम होतील का? होतील की नाही काम? जर का ब्रांच मॅनेजर म्हणला किंवा जो कोणी इन्व्हेंटरी सांभाळतो तो म्हणला की नाही माझ्याकडे बजेट नाही, आता तुला अजून पेपर रिम देऊ नाही शकत, माझ्याकडेच नाही, मी अजून खर्चच नाही करू शकत, असं होऊ शकतं का हो? की झालं खर्च नाही होऊ शकत, काम नाही होणार, पेपर नाही भेटणार मला. सिंपल उदाहरण आहे एकदम. होऊ शकतं का असं? येस ऑर नो? नाही सर. अरे नाहीच होऊ शकत, बरोबर आहे. नाही सर असं. कसं काय? मला जर का कामाला जर का एखादी गोष्ट लागते, आता ती माझी ओव्हर बजेट जाते, तर मला तो खर्च करणं आहे, करायचा आहे तो मला खर्च. हा, पण मी हे जर का म्हणलं की दर शनिवारी ऑफिसला, किंवा दर शनिवारी नाही, रोज ऑफिसच्या लोकांना ब्रेकफास्ट, म्हणजे माझ्याकडं बिझनेस मिक्स काहीच नाहीये, माझा बिझनेस मिक्स अगदी थोडासा आहे, काहीतरी एकदम चुल्लूभर, आणि सगळ्यांना मी डेली ब्रेकफास्ट देणार, रोज 3 टाइम चहा, तो पण कटलरी मध्ये प्रॉपर. याशी वायफळ खर्च तुम्ही करू शकता का? याच्यासाठी बजेट तुम्ही जास्त करू शकता का? एक्सपेंडिचर्स नाहीच करू शकत. सो बजेट मध्ये बसवतच नाहीत ते एक्सपेंडिचर. तुम्ही कंट्रोल, कशाची कंट्रोल? एक्सपेंडिचरचा कंट्रोल कमी जास्त, त्याचं प्लॅनिंग प्रॉपर बजेटनी करू शकता. सो दॅट इज बजेटरी कंट्रोल. सिंपल कॉन्सेप्ट समजली सगळ्यांना? पुढे वळूया. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बजेटिंगचे? बजेटिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय काय असतात? फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, टू मेक फोरकास्ट ऑफ ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज बाय प्लॅनिंग फॉर फ्युचर. बघा, ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे, तुम्हाला यावर्षी किती कर्ज द्यायचे, तुम्हाला यावर्षी किती प्रोडक्शन करायचंय, तुम्हाला यावर्षी किती सेल्स करायचंय, तुमच्या ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज आहेत. आता त्या ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीजचा फोरकास्ट करायचा कशासाठी? सर फ्युचरसाठी. फ्युचरमध्ये ह्या वर्षात आता 6 महिने संपले, पुढच्या 6 महिन्यामध्ये मी कितीचा बिझनेस जनरेट केला पाहिजे, त्याचं फोरकास्टिंग करण्यासाठी बजेट उपयोगाचं पडतं. इट हेल्प्स इन कोऑर्डिनेटिंग व्हेरियस ऍक्टिव्हिटीज और ऑपरेशन्स थ्रू कन्सल्टेशन अँड म्युच्युअल अग्रीमेंट्स ऑन पॉलिसीज अँड प्रोग्राम्स. कोऑर्डिनेशन होतं 2 ऍक्टिव्हिटीज मध्ये. कॅशवाला म्हणतोय माझ्याकडे कॅशच नाहीये तुला द्यायला, किंवा लिक्विडिटी नाहीये. फायनान्सवाला म्हणतोय आमच्याकडे लिक्विडिटी नाहीये. आता तुम्ही म्हणताय अरे आम्हाला तर ह्या गोष्टी कॅशवर घ्यायच्या आहेत जाऊ. जर का 2 डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन नसेल, जर का एखादा दुसऱ्याचं बजेट माहिती नसेल, तर काम कसं होणार? बजेटनी कोऑर्डिनेशन पण होतं. इफ पीपल नो व्हॉट काइंड ऑफ बजेट्स दे हॅव, तर तुम्ही एकमेका डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेशन करू शकता. प्रोडक्शन डिपार्टमेंटकडे बजेटच नाहीये, सेल्सवाला म्हणतंय की मार्केट एकदम एकदम जबरदस्त मार्केट चाललंय, प्रोडक्शन कुठे आहे, प्रोडक्शन पाहिजे मला. प्रोडक्शनवाला म्हणतोय अरे पैसेच नाहीत माझ्याकडे, किंवा मला जेवढे अलॉट केले होते तेवढ्यात मी तुला जेवढं प्रॉडक्ट बनवून देऊ शकतो तेवढं देतोय. तर इथं बजेट प्ले करतं ना रोल. कुणाला किती बजेट आहे ते कंट्रोल तुम्ही करू शकता, राईट? किंवा सेल्स मॅनेजर, आता सेल्स मॅनेजर आणि त्याचा रिसर्चर. सेल्स मॅनेजर म्हणतोय की माझं प्रोजेक्टेड बजेट सेल्स पुढच्या क्वार्टरला किंवा पुढच्या हाफ इयरला किंवा पुढच्या इयरला 3 पट वाढले पाहिजे. तर रिसर्च करण्यासाठी तुमच्याकडे बजेट आहे का? असेल तर रिसर्च करून बघा नक्की होतंय का तेवढं. आणि जर का तेवढं होणार असेल तर तुमच्या बजेटमध्ये तेवढी तरतूद करा प्रोडक्शनसाठी. जर का सेल्स मॅनेजर एवढं सेल्स एक्सपेक्ट करून देतोय, तर प्रोडक्शन वाल्यांनी त्यांचं बजेट वाढवलं पाहिजे, प्रोडक्शन केलं पाहिजे जास्त. सो इथं व्हेरियस ऍक्टिव्हिटीज, व्हेरियस ऑपरेशन्स मध्ये सेल्स आणि प्रोडक्शन 2 वेगवेगळ्या ऑपरेशन्स आहेत, यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करून आणण्याचं काम बजेट करू शकतो.
डेव्हलपिंग मेथड्स ऑफ ऑपरेशनल लेवल्स. आता तुमच्याकडे बजेट नसेल तर तुम्ही जास्तच ऑपरेशन म्हणजे ते म्हणतात ना अंथरून बघून हातपाय पसरवायचे. अंथरून छोटे आहे तर हातपाय जास्त पसरून चालणार नाही. सुरुवातीला थोडंच छोट्या छोट्यांमधूनच काम करावं लागेल. तुमची ऑपरेशनल एफिशियन्सी तुमची मॅनेज झाली पाहिजे तुमच्या तेवढ्या बजेटमध्ये. एन्श्योर एफिशियंट प्लॅनिंग इन कॅश, इन्व्हेंटरी अँड वर्किंग कॅपिटल. बघा, एक नीट प्रॉपर बजेट बनवलं ना, तुमचं कॅश मॅनेजमेंट पण नीट होणार, तुमचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट पण नीट होणार. जर का बजेट प्रॉपर असेल तर. बजेट भरपूर प्रकारचे आपण पुढे बघूया. बट तुमचं कॅश, इन्व्हेंटरी किंवा वर्किंग कॅपिटलचं जे मॅनेजमेंट आहे त्याचं प्लॅनिंग एकदम एफिशियंटली होऊ शकतं जर का तुमच्याकडं बजेटरी कंट्रोल्स चांगले आहेत तुमचे तर. इव्हॅल्युएट्स द परफॉर्मन्स ऑफ इंटरनल मॅनेजमेंट टू हॅव इकॉनॉमी अँड एफिशियन्सी. टू हॅव इकॉनॉमी म्हणजे तुम्हाला स्केल वाढवायचा आहे, तुमच्या ऑर्गनायझेशनचा स्केल वाढवायचा आहे. इंटरनल मॅनेजमेंटचं म्हणणं आहे की आपले फिगर्स मस्तपैकी वाढलेच पाहिजे, आपल्याला इयर ऑन इयर ग्रोथ पाहिजे आपल्याला. तर ते इयर ऑन इयर ग्रोथसाठी तुम्हाला तुमचे परफॉर्मन्स अनालिसिस करायला पाहिजे. ते परफॉर्मन्स अनालिसिस कशावरून होईल? तुमचं स्टँडर्ड किती ठरवताय आणि तुमचं ऍक्च्युअल किती होतंय हे जर का तुम्हाला समजलं तर तुमचं परफॉर्मन्स अनालिसिस होणार ना. स्टँडर्ड ठरवणं म्हणजे काय? बजेट ठरवणं. तुमचं स्टँडर्ड ठरलं तर त्याच्या हिशोबाने तुमचं जे काही ऍक्च्युअल जे काही आउटपुट होणार आहे, ऍक्च्युअल तुमची एफिशियन्सी जी काही किंवा ऍक्च्युअल इकॉनॉमी जी काय अचीव्ह करायची, इकॉनॉमी म्हणजे स्केल, तर ती स्केल तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला बजेट इज इम्पॉर्टंट टू एस्टिमेट द फ्युचर. ठीक आहे. सो दिस वॉज बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ बजेट. नेक्स्ट, फीचर्स काय काय आहेत बजेट आणि बजेटरी कंट्रोलचे. पहिली गोष्ट तर फ्लेक्सिबल पाहिजे. आता मी जसं पेपरचं उदाहरण दिलं, उद्या म्हणलं की आपल्याकडे बजेट नाही या गोष्टींसाठी, चालेल का असं? नाही. माझं बजेट फ्लेक्सिबल पाहिजे. माझ्या व्हेरिएबल कॉस्ट किती आहेत, माझ्या फिक्स्ड कॉस्ट किती आहेत हे मी अंडरस्टँड केल्या पाहिजे. सो ह्या डिफरन्स मधनं मला समजतं ना की माझी ऍक्टिव्हिटी वाढणार असेल, माझ्याकडे फिक्स्ड कॉस्टच नसेल, माझ्याकडे नुसती व्हेरिएबल कॉस्ट आहे. म्हणजे काय? बघा, माझ्याकडे रॉ मटेरियल घ्यायला भरपूर पैसे आहेत पण मी फिक्स्ड कॉस्ट मध्ये कधी इन्व्हेस्टच नाही केली. फिक्स्ड कॉस्ट म्हणजे काय? मशिनरी. फिक्स्ड कॉस्ट इज माय मशिनरी. आता मी फिक्स्ड कॉस्ट साठी कधी बजेटच ठेवलं नाही, मी फक्त आहे त्याच्यावरती चालू ठेवलं. फिक्स्ड कॉस्ट तुम्ही बिल्डिंग फंड बनवता बघा, येस ऑर नो? अरे समजतंय का मी काय बोलतोय? फार मुद्द्याच्या गोष्टी आहेत या. हो सर. हा, आता तुम्ही फिक्स्ड कॉस्ट साठी काही बजेटच नाही ठेवत तुम्ही तुमच्या बॅलन्स शीट मध्ये, तुमच्या डेली, नॉट डेली, तुमच्या इयरली बजेट मध्ये काही प्रोव्हिजन नाही. तरतूद हा शब्द वापरला होता ना कोणीतरी. हा सर. तरतूदचा डायरेक्ट रिलेशन नाहीये, बट तेच आहे की तुम्ही जर का तुम्हाला काही बजेटच ठेवायचं नसेल तुमच्या फिक्स्ड कॉस्ट साठी, नुसतंच व्हेरिएबल कॉस्ट मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं, म्हणजे काय की माझ्याकडे लिक्विडिटी खूप आहे. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे माझ्याकडे कॅश खूप आहे की मी ज्याच्यातनं रॉ मटेरियल घेऊ शकतो, माझ्याकडे स्टॉक भरपूर पडलेला आहे, म्हणजे माझं प्रोडक्शन साठीचे हे आयटम्स माझ्याकडे आहेत. पण प्रोडक्शन करण्यासाठी फिक्स्ड कॉस्टच नाहीये माझ्याकडं. फिक्स्ड कॉस्ट म्हणजे माझ्याकडं ऍसेट्सच नाहीये, फिक्स्ड ऍसेट, मशिनरी नाहीये. बजेट असेल तर लगेच मी माझे सेल्स वाढवू शकतो ना. कसं वाढवू शकतो? फिक्स्ड कॉस्ट मशिनरी घेऊन. व्हेरिएबल कॉस्ट तर आहेच आहे माझ्याकडं, पण बजेट नसेल तर हे काहीच करू नाही शकत. सो तुमचं बजेट हे फ्लेक्सिबल असलं पाहिजे, म्हणजे एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी तुम्ही शिफ्ट करू शकले पाहिजे. ते रिजिड नकोय की नाही नाही एवढ्या गोष्टीला एवढंच, तेवढ्या गोष्टीला तेवढंच. हे असं केलं तर तुम्ही अचीव्ह करणारे टार्गेट्स करू नाही शकत, किंवा रिस्ट्रिक्ट राहून असाल तुम्ही. रिस्ट्रिक्ट राहतो मग माणूस प्रोडक्शन मध्ये, एफिशियन्सी मध्ये त्याच्या रिस्ट्रिक्ट राहतो. नेक्स्ट, टीमवर्क.
आता बजेटचा आणि टीमवर्कचा काय संबंध? अटेन टीमवर्क अँड कॉपरेशन अमंग ऑल लेवल ऑफ मेंबर्स ऑफ द ऑर्गनायझेशन. इट इज अ फंडामेंटल रिक्वायरमेंट. बघा, टीमवर्क कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये पाहिजे. आज तुम्ही लोक कॅश काउंटरवर बसता, समजा तुमच्या बाजूला एखादा व्यक्ती बसलाय जो लोन डिपार्टमेंटला आहे, त्याच्या बाजूला एखादा व्यक्ती बसलाय जो अजून इतर कुठल्या गोष्टी असतात सांगा, सर्व्हिसेस ग्रीव्हन्सेसला आहे तुमच्या, किंवा अजून एखादं सांगा तुमच्या ऑफिसमध्ये काय तुमचा दुसरा रोल. येस, रोल सांगा तुमचे ऑफिसचे काय काय रोल्स आहेत अजून. अरे बोला, तुमच्याशीच रिलेटेड काहीतरी विचारलंय मी. तुमच्या साईडच्या टेबलवर काय काम करणारा माणूस बसतो? प्रवीणजी, हा सर. तुमच्या बाजूला जो माणूस बसतो तो काय काम करतो? कॅशियर. हा, कॅश मधून कॅश आणि ब्रांच मॅनेजर. आणि तुम्ही दोघच आहे का? म्हणजे मी कॅश मध्ये असतोय, कधी ब्रँच बाहेर क्लर्क मध्ये असतो आणि कधी ब्रँच मॅनेजर, कुठेही टाकतात. तुमच्या ब्रांच मध्ये किती लोक आहेत? 1 2 आणि 3 4 आहेत. 4 लोकांचे काहीतरी जॉब ड्युटीज असतील ना. तुमचं कॅश आहे समजा आज, हो हो हो. बाकीचे काय करतायत? बाकीचे मग एक क्लेरिकल मध्ये आपलं जमाना वेचरणं आणि साहेब ब्रँच मॅनेजर म्हणून असतात, आणि एक शेती कर्ज अधिकारी म्हणून येते. हा, एक कशासाठी आहे? शेती कर्ज विकास अधिकारी म्हणून त्यांना. अहो, मी तेच विचारतोय, तुमच्याकडं इतर व्यक्ती पण आहेत ज्यांचा काहीतरी वेगवेगळा रोल आहे ना. हो, आहे आहे आहे. आता जर का तुमच्या मॅनेजरनी ठरवलं की सगळ्याचा सगळा पगार प्रवीणजींनाच द्यायचा, त्या बाकीच्यांना आपण थोडक्यावर ठेवू, चालेल का असं? नाही होणार सर. ऑब्विसली तुम्हाला तुमचं बजेट डिस्ट्रीब्युशन प्रॉपरली आहे ना, की तुम्ही कुणाला काय लेवलचा अमाऊंट द्यायची किंवा कुणावर किती खर्च करायचा. समजा रिकव्हरी ऑफिसर आहे, आता रिकव्हरी ऑफिसरचं टीए ट्रान्सपोर्ट वगैरे जे ते जास्त राहणार आहे. येस ऑर नो? का तुमचं राहणार आहे कॅशवाल्यांचं? नाही नाही नाही, ट्रान्सपोर्ट त्यांचं रिकव्हरी ऑफिसरचं जास्त राहणार. रिकव्हरीचं ट्रान्सपोर्ट राहणार आहे, मग त्याच्यासाठी त्यांनी बजेट करून ठेवावं की नाही? हो हो, गाडी खर्च, फ्युएल वगैरे त्यांचं ते असतं, त्याच्यामध्ये बरंच ऑब्विसली. असतं. हो. मग आता बजेटमध्ये हे खर्च टीमवर्क कधी होतं? समजा आता रिकव्हरी वाला म्हणला की नाही नाही आपल्याला काय टीएबीए भेटत नाही, आपण काय जाणार नाही, येस सर. हा, तर टीमवर्क राहील का? तुमचा ब्रांच मॅनेजर म्हणेल की यार मी काम नाही करू शकत, माझा रिकव्हरी ऑफिसर बाहेर नाही जात. हा, बरोबर आहे सर. टीमवर्क साठी बजेट इम्पॉर्टंट आहे. बजेटचा एक पिरियड असतो. नेक्स्ट फीचर इज बजेटचा एक पिरियड असतो. बजेट काय असं नाही की एका कामासाठी बजेट आहे, नो. बजेट युजली नॉर्मली एका वर्षाचं करतात, क्वार्टरली पण करू शकता, 6 मंथली पण करू शकता. जनरली बजेटचा एक स्पेसिफिक पिरियड असतो जो असतो 1 वर्ष. मॅन्युफॅक्चरिंगच्या केसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सायकलचा पण एक बजेट असतो. म्हणजे समजा एक गाडी आहे, ती गाडी बनण्यासाठी लेट्स से 1 महिना लागतो किंवा 1.5 महिना लागतो. तर ती जी मॅन्युफॅक्चरिंग सायकल आहे पूर्ण, प्रोक्युअरमेंट, प्रोडक्शन, वर्क इन प्रोग्रेस, मग फायनल प्रॉडक्ट, सो त्या पूर्ण सायकलचा पण एक बजेट बनू शकतो. किती जी लेंथ आहे, ती किती वेळात बनती गाडी, रॉ मटेरियल आहे का, स्टील पासून पूर्ण एक डब्बा बनेपर्यंत काय टाइम पिरियड आहे. सो त्या टाइम पिरियडच्या लेंथचा पण एक बजेट पिरियड बनवू शकतो. म्हणजे असे व्हेरियस फॅक्टर्स आहेत ज्याच्यावरती डिपेंड करतं की बजेट पिरियड किती असला पाहिजे. युजली 1 वर्ष, 6 महिने, क्वार्टरली ऍज पर द ऑर्गनायझेशन, बट युजली बजेट हे कधी पण वर्षभरासाठीच असतं. नेक्स्ट, आयडेंटिकल क्लासिफिकेशन ऑफ कोड्स अँड हेडिंग्स. ठीक आहे, पिरियडिक कंट्रोल स्टेटमेंट. बजेटसाठी बजेटनी काय होतं बघा, बजेटरी कंट्रोल असले ना की आपण रेग्युलरली थोड्या काळांतराने आपल्याला त्याचं, आपण जे काम करतोय त्याचं एक स्टेटमेंट द्यायला लागतं. तुम्ही वर्षभरात तुमचं असतं ना डेली
तुमचा डेली ट्रायल बॅलन्स असतो की नाही? येस ऑर नो? आय गेस तुम्हाला डेली ट्रायल बॅलन्स बनवावा लागतो, बरोबर की नाही? अरे बँकवाले सगळे हो नाही काहीतरी बोला. हो सर, सर, ते बनव. सगळं ऑटोमॅटिक असतं सर. हा, डेली असेल मंथली असेल कधी ना कधी तर असतो ना. त्याचे आता- प्रिंट वगैरे काढावं लागतं कॉम्प्युटरवरून. हा, प्रिंट वगैरे कॉम्प्युटरवरून काढावं लागतं त्याचे. बरोबर आहे, प्रिंट काढावी लागते कॉम्प्युटर वरून. आता ठीक आहे, ती जी प्रिंट काढताय तर ते कशासाठी करताय तुम्ही? कंट्रोल येतो, एक रिपोर्टिंग येते. रिपोर्टिंग करण्यासाठी बजेटरी कंट्रोल्स पण तुमचे यूज होतात ना. तुमचा डेली ट्रायल बॅलन्स जर का मी बघत गेलो, लेट्स से आता त्याचं अनालिसिस पण होतं. एक सांगतो म्हणजे याचं अनालिसिस करावं, आय डोंट नो होतं की नाही, कसं कितपत होतं, बट ट्रेंड अंडरस्टँडिंग साठी या सगळ्या गोष्टींसाठी हे सगळं करावं लागतं. पुढचे आपल्याला फर्दर प्लॅनिंगचे जे रिपोर्ट्स बनवायचे त्याच्यासाठी तर आपण हे स्टेटमेंट्स बनवतो. जस्ट अ सेकंड. नेक्स्ट आहे डेलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज. डेलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे तुम्ही लेट्स एक प्रॉपर बजेटरी कंट्रोल बनवलं तर कुणी काय काम करायचं, कुठला काय कुणाचं काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सो ते तुम्ही रिस्पेक्टिव्ह जे कुठलं डिपार्टमेंट आहे त्यांना ते रिस्पेक्टिव्ह काम अलॉट करू शकता, डिपेंड्स ऑन द बजेट. बजेट कमिटी बनती, बजेट कोणी नाही बनवत, बजेट कमिटी बनती आणि ती कमिटी सेटअप केल्यावर ते प्लॅन करतात की बजेट कसं झालं पाहिजे, किती झालं पाहिजे. ते सगळ्या डिपार्टमेंट्स कडनं दे आस्क फॉर इनपुट विचारतात आणि मग त्या इनपुटच्या बेसिसवरती बजेट बनतं. क्लासिफिकेशन ऑफ बजेट, आता आपण बजेटचं क्लासिफिकेशन बघू. कव्हरेजच्या बेसिसवर बजेट क्लासिफिकेशन करतात. कव्हरेज म्हणजे काय? की किती कव्हर करायचं, किती खर्च करायचा आहे टोटल. एक मास्टर बजेट बनतं आणि एक फंक्शनल बजेट बनतं. मास्टर बजेट म्हणजे पूर्ण ब्रांचसाठी किती खर्च करायचा आणि एक फंक्शनल बजेट बनतं म्हणजे या एका XYZ फंक्शनसाठी किती बजेट झालं पाहिजे. सो त्याच्यात माझं ते एक्सपेन्सेस किती कव्हर करणार, दॅट इज कव्हरेज. कॅपॅसिटीनुसार म्हणजे लेट्स से बजेट फिक्स्ड आहे की बजेट व्हेरिएबल आहे, म्हणजे माझी प्रोडक्शन कॅपॅसिटी जी आहे ती व्हेरिएबल आहे. सो माझं प्रोडक्शन बजेट हे फ्लेक्सिबल बजेट असणार आहे, बट प्रोव्हिजनिंग साठी माझ्याकडे फिक्स्ड बजेट असणार आहे. काही ऍसेट विकत घ्यायचे आहेत मला, तर त्याच्यासाठी फिक्स्ड बजेट ठरवणार मी. ऍसेट घेण्यासाठी तुम्ही किती नाही ना बजेट ठरवत, नाही मार्केट प्राइस किती वाढू द्या आपण किती घेऊ. तर डिपेंडिंग ऑन द कॅपॅसिटी बजेट्स असतात, फिक्स्ड असतं, काही काही फ्लेक्सिबल बजेट असतात, काही बेसिक बजेट असतात, काही करंट बजेट असतात, लॉंग टर्म शॉर्ट टर्म पिरियडच्या बेसिसवर पण असतं. ठीक आहे. नेक्स्ट इज कॅश बजेट. व्हॉट इज अ कॅश बजेट? सिंपल, कॅश मध्ये काय काय एक्सपेंडिचर होणार आहे. कॅश बजेट मध्ये फ्युचर मध्ये काय काय कॅश मध्ये एक्सपेंडिचर होणार आहे. फ्युचर मध्ये आपल्याला कॅश रिसीट्स काय काय होणार आहे. रिसीट्स पण इम्पॉर्टंट आहेत. बजेट बनवताना नुसताच खर्च नाही, बजेट बनवताना रिसीट्स पण इम्पॉर्टंट आहेत. तुमच्या रिसीटच्या बेसिसवर तुम्ही पेमेंट्स ठरवता. सो रिसीट्स किती येणार, पेमेंट्स किती करायचे, दॅट इज कॅश बजेट. Why do you prepare a cash budget? To find out whether cash to the extent needed will be available or not. कॅश बजेट का बनवायचं? की मला जेवढी कॅश लागतीये माझ्या व्यवसायात ती अवेलेबल होईल की नाही होणार.
लिक्विडिटी एन्श्योर करायला. उद्या माझ्यावरती काही लायबिलिटी आली, माझ्याकडे कॅश बजेट रेडी पाहिजे ना, की येस माझ्याकडे एवढी एवढी लिक्विडिटी आहे. लिक्विडिटी म्हणजे काय? कॅश असणं. लिक्विडिटी म्हणजे कॅश, तरलता. टू डिटरमाइन द इफेक्ट ऑफ सडन अँड सीजनल रिक्वायरमेंट. अचानक मला समजा क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियल लागली, आता कॅशच नसेल आपल्याकडे, काही बजेटच नसेल कॅश, तर कसं काय आपण क्लोजिंग स्टॉक विकत घेऊ? नॉट क्लोजिंग स्टॉक, सॉरी, रॉ मटेरियल. किंवा लेट से मला इमिडिएट बेसिसवर एखादी अर्जंट म्हणजे स्टॅच्युटरी लायबिलिटी आली, एकदम अर्जंट स्टॅच्युटरी लायबिलिटी, की ती आता मी अवॉइड करूच नाही शकत, पेनल्टी आली, एखादी फाईन आली. ऑब्व्हियसली तुमच्याकडे लिक्विडिटी पाहिजे, तेवढा कॅश क्रंच अवेलेबल पाहिजे, की ज्याचे जेणेकरून तुम्ही ती लायबिलिटी लगेचच्या लगेच एंड करू शकता. सो सडन आणि सीजनल रिक्वायरमेंटसाठी पण कॅश असणं आपल्याकडं इम्पॉर्टंट आहे, किंवा कॅश बजेट असणं आपल्याकडं महत्वाचं आहे. टू एन्श्योर साऊंड इन्व्हेस्टमेंट पॉलिसीज बोथ लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म बाय इंडिकेटिंग द सोर्सेस अँड एक्सटेंट ऑफ सरप्लस फंड. सी, ज्यावेळेस तुम्ही कॅश रिसीट्स किती आहेत हे तुम्ही जर का बजेट करू शकता, फोरकास्ट करू शकत असाल, तर तुम्ही पुढं करण्यासाठी जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्या पण पॉलिसीज तुम्ही बनवू शकता. इफ यू नो दॅट आमच्या बिझनेसमध्ये एवढा एवढा कॅश इनफ्लो होणार आहे, जर का तुम्हाला, इफ यू नो नाही, इफ यू आर एबल टू फोरकास्ट इट, म्हणजे तुम्ही जर का तेवढी फोरकास्टिंग करू शकत असाल, तर इन दॅट केस तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसीज पण ठरवता येतात, की लेट से माझ्याकडं नेक्स्ट अपकमिंग इयर मध्ये एवढा एवढा सरप्लस कॅश राहणार आहे, सो दॅट वी कॅन डू XYZ अमाउंट ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. सो दॅट हेल्प्स, कॅश बजेट तिथं हेल्प करतं. टू इंडिकेट वेदर फंड्स आर अवेलेबल इंटरनली फॉर इन्व्हेस्टमेंट ऑन प्लांट एक्सपान्शन अँड रिप्लेसमेंट. आता तुमच्याकडे कॅश किती आहे हे जर का समजलं, तर जसं मी आता वरती म्हणलं, इन्व्हेस्टमेंट इंटरनली इन्व्हेस्टमेंट करायची की नाही ते पण समजेल ना. आज माझ्याकडे कॅश नाहीये आणि मी म्हणलो की मला आत्ताच्या आत्ता जाऊन मला एक मशिनरी घ्यायची आहे, कुठून घेणार मशिनरी? तुमच्याकडे कॅशच नाहीये. कॅश बजेट त्याच्यात हेल्प करतं तुम्हाला. तुम्हाला माहिती असेल की किती कॅश आय नीड टू कीप असाइड, किती कॅश लागणार आहे, माझ्याकडे कॅश बजेट रेडी असेल माझं, तर आय कॅन गो अँड आय कॅन स्पेंड सम अमाऊंट ऑफ मनी. मी तेवढं धाडस करू शकतो पैसे खर्च करायचं, कारण की मी माझ्या बजेटमध्ये तशी तरतूद करून ठेवलेली आहे. See, the overall objective of cash budget is to enable the firm to meet all its commitments in time. म्हणजे तुमच्या ज्या काही कमिटमेंट्स आहेत त्या इन टाइम झाल्या पाहिजे, अँड ॲट द सेम टाइम प्रिव्हेंट अक्युमुलेशन ऑफ अननेसेसरी लार्ज कॅश बॅलन्स. म्हणजे असं पण नाही झालं पाहिजे की कॅशची तरतूद भरपूर करून ठेवली आणि ती भरपूर नुसती करून ठेवली, ती जास्तच करून ठेवली, म्हणजे तुमच्याकडे लिक्विडिटी, नुसतंच कॅश अवेलेबल, तुमची कुठे इन्व्हेस्टमेंट नाही, काय नाही, तुम्ही नुसतं पैसे रेज करताय किंवा तुमच्याकडे पैसे येत आहेत, रिसिट्स होत आहेत, तुमच्याकडे नुसते कॅश मध्येच जमा राहत आहे. ते नाही झालं पाहिजे. ते अवॉइड करण्यासाठी कॅश बजेट इज इम्पॉर्टंट. सी, कंट्रोलिंग साठी पण इम्पॉर्टंट आहे. वरती आपण आतापर्यंत कंट्रोल हा शब्द पाहतो. कंट्रोलिंग साठी पण ते इम्पॉर्टंट आहे की माझं पण बजेट किती ठरवलं. बजेटमध्ये तुम्ही इनफ्लो आउटफ्लो दोन्ही पण ठरवू शकता. समजतंय? खाली बघा कॅश बजेट आहे. सी, तुमचं ओपनिंग कॅश बॅलन्स किती, कॅश मध्ये बरं का, एव्हरीथिंग विच हॅपन्स इन कॅश, जे कॅश मध्ये होणार आहे, अक्रुवल बेसिसवर नाही. तुमचे रिसिट्स किती होणार आहेत, तुमचं सेल किती होणार आहे, तुमचा कॅश सेल्स किती होणार आहे, तुमचे डेटर्स तुम्हाला देणं किती पेबॅक करणार आहेत, ते तुमचं डिव्हिडंड इन्कम किती होणार आहे तुम्हाला या वर्षी, तुमच्या इक्विटी शेअरवर तुम्ही किती पैसे बोलवले, तुमचा कॉल मनी किती. कॉल मनी म्हणजे समजा मी या वर्षी एक 10 रुपयाचा पेडअप शेअर आहे, त्या 10 रुपयाच्या पेडअप शेअर मधनं मी फक्त 8 रुपये आतापर्यंत बोलवले, मी या वर्षी परत 2 रुपये पुन्हा बोलवणार आहे.
₹2 कॉल देणार आहे मी की माझ्याकडे उरलेले ₹2 जे तुमचे आहेत, तुम्हाला ₹10 इक्विटी शेअर जो मी अलॉट केलाय त्याच्यातले मी ₹8 मागितले, पण आता मला ₹2 पण लागणार आहेत. शेअर होल्डर कडनं त्याला कॉल मनी म्हणतात. तर तो कॉल मनी किती येणार आहे तुमचा? दॅट इज युअर रिसीट. डेटर्स तुमचे किती आहेत? दॅट इज युअर रिसीट. तुमचा इंटरेस्ट तुम्ही या वर्षात तुम्हाला किती रिसीव्ह होणार आहे? तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्टेटमेंट्स वरनं काढू शकता ते, की मला इंटरेस्ट यावर्षी किती रिसिव्हेबल आहे. या सगळ्याची टोटल विल बी युअर टोटल रिसीट्स. त्यामधून तुमचे पेमेंट्स किती किती आहेत, तुम्हाला मटेरियलला, रॉ मटेरियलला किती पेमेंट्स करणार आहे, आणि हे मंथली बेसिसवर आहे. एक लक्षात ठेवा. इयरली बेसिसवर पण होतं, बट त्याचं ब्रेकडाऊन करायला लागतं. असं नाही की तो अख्ख्या वर्षासाठी एकदाच ठरवू शकतो. सीझन नावाची गोष्ट असते कुठल्याही व्यवसायात. काही सीझन्सला भरपूर जास्त पैसा जनरेट होतो, काही सीझन्सला कमी पैसा जनरेट होतो, काही महिन्यात जास्त होतो, काही महिन्यात कमी होतो. सो बिझनेस इज ऑलवेज व्हॉलेटाईल. त्यात तुम्ही पेमेंट मटेरियलला, वेजेसला किती करणार आहे, या वर्षात क्रेडिटर्स तुमचे देणे किती आहेत, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगसाठी किती खर्च होणार आहे, तुमचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पगार खर्च किती जाणार आहे, तुम्हाला मार्केटिंग सेलिंगवर किती खर्च करायचा आहे, तुमचे ते प्रॉडक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेले पाहिजे, अख्ख्या ऑल ओव्हर इंडिया जर का तुमचा प्रॉडक्ट सेल झाला पाहिजे, तर तुमचे डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस किती आहेत, त्या डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस साठी लागणारे पेमेंट, कमिशन सेल्सवरचं, सगळ्याच्या सगळ्या फॅक्टरी प्राइस वरनं डायरेक्ट नेट प्रॉफिट वर सेल नाही होत किंवा ऍक्च्युअल प्राइस वर नाही होत, तुम्हाला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कमिशन पण द्यायला लागतात. ते किती होणार आहे, तुमचा टॅक्स किती जाणार आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही यावर्षी डिव्हिडंड किती देणार आहे, दॅट इज युअर वन ऑफ द इम्पॉर्टंट पेमेंट्स. कॅपिटल एक्सपेंडिचर, यावर्षी काही मशिनरी घेतली आहे का, किंवा कुठल्या महिन्यात मशिनरी घेणार असेल तर त्या महिन्यात कॅपिटल एक्सपेंडिचर किती येतोय. रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी कुठल्या महिन्यात कधी काय रिसर्च R&D साठी तुम्ही खर्च करता. सो दीज वर ऑल द पेमेंट्स, कॅश पेमेंट जे तुम्ही करणार आहे, हे झाले तुमचे टोटल पेमेंट्स. आणि मग तुमचा क्लोजिंग बॅलन्स, ओपनिंग प्लस रिसीट्स मायनस क्लोजिंग, मायनस टोटल पेमेंट्स, मग येतं तुमचं क्लोजिंग बॅलन्स. एक लक्षात ठेवा, इथला क्लोजिंग बॅलन्स तुमच्या फेब्रुवारीचा ओपनिंग बॅलन्स असतो, जानेवारीचा क्लोजिंग बॅलन्स हा तुमच्या फेब्रुवारीचा ओपनिंग बॅलन्स असतो, फेब्रुवारीचा क्लोजिंग बॅलन्स हा तुमच्या मार्चचा ओपनिंग बॅलन्स असतो. एव्हरी मंथ हे बनत जातं, पूर्ण महिन्याचे एकदम नाही तुम्ही बनवू शकत, किंवा क्लोजिंग बॅलन्स ऍटलिस्ट तुम्ही नंतर काढू शकता. हे एंड फिगर जी आहे क्लोजिंग बॅलन्सची, ती तुमची इमिडिएटली येत नाही, अक्रुवल बेसिस नाहीये मी म्हणतोय. हे कॅश बजेट चाललंय, कॅश वरती जे काय एक्सपेंडिचर होतात त्याचं चाललंय. सेल्सचे बजेट काढू शकता, प्रॉडक्ट 1चं क्वांटिटी किती सेल्स होणार, व्हॅल्यू किती असणार त्याची, प्रॉडक्ट 2चे सेल्स किती असणार आहे. सेल्स बजेट काय सांगतो तुम्हाला, की तुमचे एक्सपेक्टेड सेल्स तुम्ही किती करणार आहे, तुमच्या येणाऱ्या काळात सेल्स किती होणार आहे. सो त्याचं बजेट इज सेल्स बजेट. सेल्स बजेटला भरपूर गोष्टी अफेक्ट करतात, मार्केट, इकॉनॉमी, देश विदेशच्या पण बातम्या, गव्हर्नमेंट पॉलिसीज, जे इंटरनल फॅक्टर्स एखाद्या कंट्री मधले आणि एक्सटर्नल फॅक्टर्स हे दोन्ही मॅटर करतं. युक्रेन रशिया वॉर चालू झालं त्यावेळेस आपल्याला तेल रशियाकडनं स्वस्त दरात तेल भेटलं आपल्याला, राईट. सो हे अशा भरपूर गोष्टी आहेत, किंवा आपण कुठं ना कुठेतरी काहीतरी सप्लाय केलं असेल, आपला सेल फोरकास्ट किंवा आपला सेल्स रशिया युक्रेन वॉरमुळे पण हॅम्पर झाला असेल. सो एक्सटर्नल फॅक्टर्स पण आपल्याला अफेक्ट करतात. हा सेल्स बजेटचा फॉर्मॅट आहे, कोणत्या प्रॉडक्टची किती क्वांटिटी सेल्स होणार आहे. फोरकास्टिंग आहे, हे समजून घ्या, हे फोरकास्टिंग आहे, पुढं होणार आहे असं होऊ शकतं, याचं फोरकास्टिंग आहे. प्रॉडक्ट 1, प्रॉडक्ट 2, प्रॉडक्ट 3 आणि मग टोटल अमाऊंट. टोटल अमाऊंट आहे क्वांटिटी इंटू इंडिव्हिज्युअल प्राइस असेल तर इंडिव्हिज्युअल प्राइस, किंवा टोटल क्वांटिटीचे टोटल व्हॅल्यू असेल तर व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3 त्याचं टोटल ऍडिशन. आणि लास्ट वन इज प्रोडक्शन बजेट, इम्पॉर्टंट आहे फॉर प्रोडक्शन बजेट.
मोस्ट इम्पॉर्टंट आहे मी तर म्हणेन. इथं पण दिलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये अमंग व्हेरियस बजेट्स प्रोडक्शन बजेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट बजेट. ओके, जस्ट मिनिट. हा सर, तू क्लास घेतोय मी. काय झालं? हा मी येतो, झालं एक 5 मिनिटात येतो. सी आता प्रोडक्शन बजेट नीट बघा, प्रॉडक्टचं पण आहे आणि डिपार्टमेंटचं पण आहे. प्रोडक्शन डिपार्टमेंटचं पण बजेट आणि एखाद्या स्पेसिफिक प्रॉडक्टचं पण बजेट, जे मी तुम्हाला वरती सांगितलं होतं. बजेट हे नुसतंच एखाद्या गोष्टीचं नसतं, एका माणसाचं पण असू शकतं. ह्युमन रिसोर्सवर किती स्पेंडिंग करायचं, दॅट इज पीपल्स बजेट. HR डिपार्टमेंटकडे किती पैसे द्यायचे, डिपार्टमेंटचं बजेट. एक प्रॉडक्टवर किती खर्च करायचा किंवा प्रोडक्शन किती होणार आहे आपलं, प्रोडक्शन बजेट. राईट. प्रोडक्शन बजेट मध्ये काय काय, युनिट रिक्वायर्ड फॉर सेल्स, सेल्स साठी किती प्रोडक्शन लागणार आहेत तुम्हाला. तर ते प्रोडक्शन केल्याशिवाय सेल्स थोडी होणार आहे, हवेत थोडी सेल्स होतं. प्रोडक्शन केल्याशिवाय सेल्स नाही होत. सेल्स फोरकास्ट बनवून मग प्रोडक्शन होणार. त्याच्यात मागच्या वेळेसचा क्लोजिंग स्टॉक किती अवेलेबल आहे तो ऍड करायचा, मग तुम्हाला समजतं की टोटल रिक्वायरमेंट किती आहे. तर त्याच्यातनं ओपनिंग स्टॉक लेस करायचा. ओपनिंग स्टॉक जो आपल्याकडे ऑलरेडी होता तो लेस करायचा आणि नंतर आपल्याला क्लोजिंग स्टॉक किती राहणार आहे तो ऍड करायचा. हे झालं तुमचं प्रोडक्ट बजेट. डिपार्टमेंटचं बजेट, किती युनिट्स कंप्लीट करणार आहे तुम्ही, त्याच्यात ह्या वर्षी सॉरी किती युनिट्स कंप्लीटेड आहेत तुमचे. त्याच्यात WIP किती आहेत, WIP म्हणजे वर्क इन प्रोग्रेस, अजून मशीन मध्ये किती गुड्स आहेत, अजून बनतायत किती. समजा तुमची कपड्याची फॅक्टरी, तुम्ही समजा शर्ट्स बनवतायत, बल्कमध्ये शर्ट्स बनवतायत. आता ते शर्टसाठी काही शर्ट्स पूर्ण बनवून रेडी आहेत, काही शर्ट्स अजून मशीनवर आहेत, काही कापड अजून तसंच आहे, काही कटिंग करून ठेवलेलं कापड आहे. तर ते सगळं WIP मध्ये आहे. काही क्लोजिंग WIP आहे. क्लोजिंग WIP म्हणजे वर्क इन प्रोग्रेस आहे बट ती झालेली आहे, कम्प्लीट आहे. काही ऑपरेटिंग मध्ये आहेत, जे आता मी एक्सपेंडिचर, आता मी जे काही एक्सप्लेन केलं ते सगळं ऑपरेटिंग मध्ये आहे. आणि मग त्याच्यानंतर डिपार्टमेंट मध्ये टोटल कम्प्लीट किती होणार आहे हे सगळं काही ऍड लेस करून, जे ऑपरेटिंग मध्ये आहेत ते लेस करायचे, जे कम्प्लीट झालेले आहेत ते ऍड करायचे. आधी किती कम्प्लीट झाले होते, आता किती वर्क इन प्रोग्रेस मध्ये किती कम्प्लीट होत आहेत ते ऍड करून टोटल युनिट्स किती कम्प्लीट व्हायला पाहिजे ते शोधायचं. दॅट इज प्रॉडक्ट आणि डिपार्टमेंटचं वेगवेगळं इंडिव्हिज्युअल बजेट. ठीक आहे. ऑर्गनायझेशन ऑफ बजेटरी कंट्रोल्स हा एकच पार्ट राहिलेला आहे. कसं ऑर्गनाईज करायचं, बेसिकली बजेट सेंटर्स आयडेंटिफाय करायचे, कुठं कुठं आपल्याला बजेट लागणार आहे. जसं रिकव्हरी एक डिपार्टमेंट आहे जिथं आपल्याला बजेट लागणार आहे ट्रान्सपोर्टचं वगैरे. IT एक डिपार्टमेंट आहे जिथं आपल्याला बजेट लागणार आहे. सेंटर्स हे बजेट सेंटर्स झाले की मला इथं एक्सपेंडिचर होईल, माझा इन्कम होईल. माझा सेल्स एक डिपार्टमेंट आहे जिथं मला इन्कम होणार आहे, बजेट लागणार आहे मला. सो हे बजेट सेंटर्स आयडेंटिफाय करणं. प्रोव्हिजन ऑफ सुटेबल अकाउंटिंग रेकॉर्ड्स इन रिलेशन विथ द आयडेंटिफाईड बजेट सेंटर्स. तुम्ही जे काही बजेट सेंटर आयडेंटिफाय केलेले आहेत त्यांचं योग्य अकाउंटिंग रेकॉर्ड तुमच्यापर्यंत आलं पाहिजे, तर तुम्ही बजेटरी कंट्रोल करू शकता. जर का सेल्स डिपार्टमेंट म्हणते आम्हाला सेलिंगसाठी, मार्केटिंग किंवा मार्केटिंग डिपार्टमेंट म्हणते यावर्षी एक्सपेंडिचर भरपूर करायचं आहे आम्हाला, मागच्या वर्षी किती केला तो दाखव, रेकॉर्ड दाखव. त्या अकाउंटिंग रेकॉर्डवरनं मी आयडेंटिफाय करणार ना की बजेट किती बनतंय. राईट. प्रोव्हाइडिंग व्हेरियस लेवल ऑफ प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू व्हेरियस लेवल ऑफ मॅनेजमेंट. मॅनेजमेंटला पण समजतं ना की मी कुठल्या बजेट्स बघितल्यावर मी कुठल्या गोष्टीवर किती एक्सपेंडिचर करतोय, त्यांना इन्फॉर्मेशन भेटते बजेटमध्ये. असे व्हेरियस फॉलोइंग हे सगळे मेजर्स आहेत बजेटचे. एक इलस्ट्रेशन आहे जे तुम्ही तुमच्याकडे नोट्स असतील तुम्ही ट्राय करा, काही प्रॉब्लेम. सिम्पल आहे इलस्ट्रेशन फार. सेल्स बजेट दिलेलं आहे, प्रोडक्शन बजेट आहे, प्रॉडक्टचं बजेट आहे.
ओके, वाचा प्रॉडक्ट, खाली सोल्युशन पण आहे, बट आधी एकदा वाचा काय बनवायचंय नक्की तुम्हाला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 3 महिन्याचं बनवायचंय. सो वाचा, काही डाऊट आला तर विचार. चॅप्टर समजलाय? येस नो? समजलंय का? Yes, जे sir. आतापर्यंत काय काय थोडीफार बडबड केली ती. हो सर, समजली सर. ठीक आहे. कोणाला काही डाऊट, काही प्रश्न आहेत?